नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस सर्वांना आनंदाचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना। तर कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा। तर आजची ब्लॉगची शूटिंग मी करते, त्याला रिझन तसा आहे म्हणून सांगते मी, पेशन्स ठेवा, ठीक आहे। तर मम्मीचा ब्लॉग खूप दिवसांपासून आला नाही, तर तो का आला नाही पहिला प्रश्न असेल तुमचा हा, देते मी त्याचं पण आन्सर। आणि सेकंड क्वेश्चन, मी का ब्लॉग करते मी फर्स्ट टाइम ब्लॉग करते, मम्मीचं बघून बघून मी पण शिकले। तर पहिलं याचा आन्सर आहे की मम्मीचं डोळ्याचं ऑपरेशन झालं म्हणून मी ब्लॉग बनवते। मम्मीचं डोळ्याचं ऑपरेशन म्हणजे जास्त काही नव्हतं, आपलं जे म्हणजे उजवा डोळा आहे ना मम्मीचा, तर आपलं ज्या बुबुळ असतं ना, त्या बुबुळावर व्हाईट टीक आली होती नॉर्मल, तर काही नाही, त्याचं ऑपरेशन केलं। मागच्या ट्यूजडेला केलं ते ऑपरेशन। तर तेव्हापासून एकच ब्लॉग आला, तो आधी शूट केलेला होता, मग मी तो नंतर अपलोडिंग करून दिला। आणि भरपूर दिवस झाले ना, तर मम्मी काय म्हटली नाही मला तू ब्लॉग बनव, पण मीच बघितलं आणि म्हटलं आता भरपूर दिवस झाले ब्लॉग करायला काही चान्स नाही। मला आज कॉलेज करून येते मी, रोज सकाळी आवरते, माझंही आवरते, घरातही सगळं मी हँडल करते, दुकानही मी हँडल करते, आणि मी डिप्लोमा 3rd इयरला आहे आता। आणि मग मम्मी म्हणे का तू मी आहे घरी म्हणून मी तिने डोळ्याचं ऑपरेशन केलं। आणि त्याने कसं वाटलं माझा ब्लॉग, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। फर्स्ट टाइम ब्लॉग बनवला आहे मी। तर तुम्हाला दाखवते, मम्मी पण बाहेर बसलेली आहे चष्मा वगैरे लावून, तिला माहित नाही मी घरात ब्लॉग बनवते असं, पण तुम्ही बघा आता ती बाहेर आहे, त्यानंतर आपण परत इथे बसू। पा मम्मीचं ऑपरेशन केल्यामुळे मम्मी कशी बसली चष्मा लावून। ही आमची काकू आहे बघा, आणि आमची आजी बसलेली आहे। हाय कर जिजे, असं कर। या पा मम्मी इथं बसली, ही मम्मीची मम्मी आणि ही माझी काकू। दिसत नाही, अंधार येतंय अशा या ग उजेडामध्ये। या पा ही काकू आणि आजी आणि ही मम्मा इथं बसलेली। बघितलं तुम्ही सर्वांनी कशी बसलेले मस्त बाहेर, ह्या गरमीच्या दिवसात छान वाटतं बाहेर बसायला पण, आणि खूप घरात पण गरम होतं ना, म्हणून मग बाहेर बसलेले। बघा हे पाठीमागे जे मंदिर आहे ना, हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तर आता तिथं भजन वगैरे चालू असतं। आणि थोडं आता किती 6:15 वाजले, तर अजून 10 मिनिटांनी आरती सुरू होते तिथं। आपण 10 मिनिटात तो ब्लॉग शूटिंग करून घेऊ, कारण आरतीचा आवाज भरपूर येतो, त्यामुळे ब्लॉगचा आवाज येणार नाही। तर आपण आता दुकानात जाऊ, मी कसं हँडल करते ते तुम्ही नक्की बघा। बघा मी दुकानात आलेली आता, आणि इथं भाऊ बसलेला होता, त्याला कळतंय ही ब्लॉग शूटिंग करते, लगेच निघून गेला तो। आणि बघा मी म्हणजे दुकान हँडल करते। तर सध्या ना आम्ही देवपूजा नाही करते, कारण आमच्या घरात आहे ना एका काकूला बाळ झालं, मध्ये विटाळ पडलं ना, मग त्याच्यामुळे देवपूजा नाही करत आहे। बट मी वासासाठी म्हणजे छान वाटतं मग ते सेंटेड लावलेलं, मग त्यासाठी धूप लावून दिलेली आहे। आणि बघा आता हे सगळं आवरून वगैरे ठेवलेलं आहे, कस्टमर येतं मग कस्टमरला पण थोडंफार द्यावं लागतं ना, म्हणून बघा मस्त ब्लाऊज लावून दिलेले आहे। मस्त हा थंड थंड माठ आहे हा, तर याच्यात मस्त पाणी थंड होतं, नवीनच आणलेला आहे तो, आधीचा नेमकी फुटून गेला म्हणून। आणि बघा मस्त स्वामींचा लाईट वगैरे लावलेला आहे इथं, स्वामींचा लाईट वगैरे लावलेला आहे मशीन। तर मम्मीची आज मी म्हणजे रोजच आता मी बसते सध्या। तर तुम्ही बघितलं मी कसं दुकान हँडल करते, कस्टमर आलं तर कस्टमर पण करते, कोणाच्या साड्या पिकोला असतात, कोणाच्या फॉलला, कोणाच्या टिप मारण्यापासून सगळं मी करते। मी खूप म्हणजे लहान होते ना तेव्हापासून सगळं काम मम्मीच्या हाताखाली करणं वगैरे मी सगळं शिकून गेलेली आहे, त्याच्यामुळे मग मला सर्व येतं। कस्टमर आलं तर कस्टमरही म्हणतो का दे मारून बघ, तुला येतं माहिती आहे आम्हाला वगैरे।
असं काय असतं छोटं छोटं. आणि काही नाही, अजून 8 ते 15 दिवस मम्मीला ब्लॉग वगैरे शूट म्हणजे करणार आहे. तिचं चाललं होतं ब्लॉग शूट करायचं आहे, व्लॉग शूट करायचं आहे. आणि तुमची सगळ्यांची साथ खूप आहे, खूप व्ह्यूज जात आहे. आणि स्वामींच्या आशीर्वादाने आणि तुम्ही भरभराटून साथ देताय आम्हाला, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. आणि आपले आता किती 600 कितीतरी सबस्क्रायबर झालेले आहेत. तर अजून व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि भरपूर म्हणजे वाढवा त्याचे सबस्क्रायबर. सगळं तुमच्यावर आहे आता. आणि कसं आहे ना, दुकानात वगैरे सगळं मी हँडल करते. तर मग घरी आजी असते, आजी मम्मीची मम्मी. तर मम्मीची मम्मी आली ना, मग ती आजी आवरून घेते, घरातलं स्वयंपाक वगैरे करते. पप्पांचा टिफिन द्यायचा असला की तेव्हा मी करते आणि काही वेळेस करून देते. मग ती मी सकाळी लवकर उठते, बाहेरचं वगैरे आवरते. मग घरात पण आवरायचं असतं, भाऊला पण कॉलेजला जायचं असतं. मग आम्ही दोघं पण आवरून घेतो लवकर. आणि कॉलेजला जाऊन मग आता ना आमचं लास्ट सेम आहे ना, तर आमचं म्हणजे कॉलेज जवळजवळ सिलेबस संपलेला आहे, म्हणून मी लवकर निघून येते. नाही तर सकाळी 9:45 ते 4:30 असं कॉलेज असतं. म्हणून मग आता दुपारून तरी मम्मीचा कॉल येतो, लगेच 12 वाजता रिसेस झाली लगेच मम्मीचा कॉल येतो, निघाली का सांगते मग निघाली थांबतो मम्मा येते, असं तसं. मग लवकर घरी येते, त्यानंतर दुकानं म्हणजे उघडते आणि मग आवडते. इथे दिवसभर गिऱ्हाईक चालूच असतं, पिकोला वगैरे हे घे ते घे. एक गुरुवार गेला, गुरुवारचा दिवस खूप सोपं नाही बरं का हँडल करणं. मी तो केला आहे. आणि गिऱ्हाईकांना पण सांगितलं आहे का जास्त घाई करू नका, कारण आता मी आहे, मम्मीची म्हणजे सगळ्यांना नाही सांगितलं आहे का ऑपरेशन झालं असं, पण सांगितलं आहे तब्येत बरी नाही आहे म्हणून थोडंसं थांबून घ्या ब्लाउजांसाठी. गिऱ्हाईक पण खूप गर्दी करतात. आरती सुरू होती इथं, संध्याकाळच्या वेळेला. आपण एक दिवस विठ्ठल मंदिराचं पण ब्लॉग शूट करणार आहे. एकदा गणपती मंदिराचा केलेला आहे, विठ्ठल मंदिराचा पण लवकरच ब्लॉग येईल. मम्मीला थोडं 8-15 दिवसांनी. आणि मम्मीच ब्लॉग शूट करणार होती, ती चाललं होतं मी करते पण म्हटलं नको, डॉक्टरने नाही सांगितलं, मी कशाला उगीच मी करते म्हटलं. आजची सुरुवात जशी असेल तशी असेल. छान वाटते मला पण तुमच्यासोबत, मस्त असं भारी वाटते, भारी फिलिंग येते, छान वाटते. तर मी त्या दिवशी कमेंट वाचली, एका ताईंची अशी कमेंट होती की ताई माझ्या आयुष्यात खूप अडचणी येत आहेत, माझं पण असंच दुकान आहे, तर स्वामी माझी परीक्षा घेत आहेत का आणि स्वामी माझ्या हाकेला का धावून नाही येते. तर तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची जेवढी स्वामी परीक्षा घेतात तेवढी तुमचे चांगले दिवसही 100% येतील. आणि आपले स्वामी खरंच असं नाही का कोणी म्हणतं का नाही आहे माझं असं नाही, तुम्ही मागू नका स्वामींकडे, काहीही मागू नका. त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहीत असतं, काही माहीत असतं, त्यांच्यावर असतं सगळं, काय करायचं काय नाही वगैरे सगळं. त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, सर्व स्वामींवर सोडा. स्वामींना म्हणा तुम्ही घेताय ना परीक्षा, मी त्यात पास होणार, मी त्याच्यातून जाणार, पूर्णपणे एकदम मनापासून तुमची श्रद्धा ठेवा. फक्त स्वामींचं नामस्मरण ठेवा. काय अडचण येत असेल तर स्वामींचं नामस्मरण करा, तारक मंत्र म्हणा, गोरक्षक स्तोत्र म्हणा, सर्व म्हणा. त्यात तुम्ही अजिबात इकडे तिकडे काहीही होणार नाही, सगळं तुमच्या मनासारखं होईल. फक्त नामस्मरण तोंडात असू द्या. नामस्मरण ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. तर हेच सांगणं होतं माझं, म्हणजे ते मम्मीच सांगणार होती बट मी सांगते. मी रिप्लाय पण दिला त्या कमेंटचा, त्या ताईंना असं आहे पण मी सांगितलं, मला आठवण आली आत्ता म्हणून मी इथं पण सांगितलं. तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि प्लीज मला हसू नका कोणी, कारण मी फर्स्ट टाइम ब्लॉग शूट करते ना, त्यामुळे मग थोडं आटकून जातं आहे. आणि आता दुकान पण वाढवायची वेळ झालेली आहे, आपण घरी जाऊ. मला अजून स्वयंपाकाही करायचं. आजी आल्यापासून रोज संध्याकाळी इथं विठ्ठल मंदिरात आरतीला जाते. मग जेव्हा टिफिन राहिला तेव्हा टिफिन बनवून घेते पप्पांचा. आज पप्पा घरी आले, हळदीला गेलेले येतं, त्याच्यामुळे आम्ही आज 3-4 जण आहे, भाऊ पण आहे. आणि मग काय आरती सुरू झाली, आपण घरी जाऊया. दुकानात वाढून घ्यायचं आता, 8 वाजता वाढवतो, तोपर्यंत देतील आणि लक्ष देता. पण चला आपण घरी जाऊया. मम्मी पण बोलेल तुमच्याशी 100%. आणि आपण बघू मम्मी कशी बोलते आता.
तर मी आता घरी आलेली आहे, दुकान वाढवून घेतलं, आरती पण बंद झालेली आहे आणि घरी आली. आता आजी गेली ना तिकडे आरतीकडे, तर मी आता तोपर्यंत खिचडी बनवणार आहे, मस्त बिर्याणी टाईप, व्हेज बिर्याणी म्हणजे. तर तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेलं आहे. आता बघा इथं दोन टमाटे, 4 कांदे, गाजर, कोथिंबीर आणि पनीर आहे. मी घरी बनवलं, एवढं खास म्हणजे जमलं, पण असं गोल झालं, ते तुटून गेलं माझ्याकडून, पण छान झालंय ते बघा, मस्त झाले. आणि तांदूळ घेतले, बासमती तांदूळ आहे. आणि इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथं दूध तापायला ठेवलेलं आहे. मस्त गाजर कट करून घेते, मोठी चाकू आहे. तेल टाकून घेते. कांदा वगैरे कापून झालेले सर्व, आणि कांदा कापलेला आहे, टोमॅटो कापले, गाजर कापले, कोथिंबीर घेतलेली आहे. आणि आता हे पनीरचे तुकडे येते, मी आता थोडंसं तळून घेते. ही नवीन कढई घेतली मम्मी, यावेळी स्वच्छ आहे, खूप छान आहे, मस्त स्टीलची कढई आहे, नवीनच खूप छान आहे, मला खूप आवडली. स्टीलची कढई दिवशीच घेतली. शेंगदाणे टाकते. खिचडी झालेली मस्त आहे बघा, मस्त. आता कोथिंबीर कापली, खिचडी करून घेते. काय आली तू? आले तू खिचडी केली का? हा, तुला दमून गेली आज दिवसभर, तुला मम्मीने नागल्या धुवायला लावल्या, सगळं काम मम्मीने सांगितलं, मम्मी बसली तिकडं, तुला सगळं दमून टाकून बनवून ठेवलं आज. हे बाई ये बघा, ही माझी आजी आहे, माझी मम्मीची मम्मी आहे. माझ्या मामाचं गाव मनमाड आहे, मनमाड जवळ दरेगाव आहे ना, तिथं आहे माझ्या मामाचं गाव. आजी आली, मम्मीचं ऑपरेशन करायचं होतं ना, मग आजीला बोलून घेतलं मला जोडी, मग आम्ही दोघे मिळून आवडतं संध्याकाळचं. आजी आल्यापासून आजीने वडे बनवले, आज लागल्या धुतल्या, अजून उडीद भरडले, शांत बसतच नाही, झोपतच नाही अजिबात, नुसती कामाला काम, हे कर ते कर, मम्मी ते सांग. बघा खिचडी मस्त झालेली आता, वाफेवर कोथिंबीर टाकली मी, मस्त मस्त झाली आहे बघा. मम्मी पण आली घरात, हे बघा मम्मीची लई मजा आहे वो, चष्मा लावून सगळं काम करते मम्मी, पहा तुम्ही, चष्मा बिष्मा लावून मस्त आहे बा, सगळं वेळेवर. मी तुम्हाला मम्मीला दाखवते. हे बघा मम्मी इथं बसलेली आहे बघा, काय करणार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मम्मीचा फिक्स डायलॉग या, सर्वात पहिल्यांदा व्हिडिओला सुरुवात करताना, कुठे काय करताना पहिले स्वामींचं नामस्मरण, स्वामींचं नाव, मग पुढे सुरुवात असते स्वामींची. ती सवय आम्हाला पण लागली सगळ्यांना.
आणि आता आम्ही आता जेवण करतो. मग बघू आता आपण जेवायला पण घेते मी आता. आम्ही आता जेवायला बसलोय. चला जेवायला मस्त खिचडी बनवली आहे पनीर टाकून. तर आम्ही आता जेवण करतो, मस्त आवडतो. मम्मी पण बसली, आजी पण बसली जेवायला. आम्ही तिघेच आज, भाऊ आणि पप्पा बाहेर गेले, हळदीला गेले जेवणाला. आणि चला सगळ्यांनी जेवायला. बोलली बघा आता पुढचा व्हिडिओ मम्मी शूट करणार आहे. हा व्हिडिओ मी करते. आणि कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.